सुरगाणा तहसील कार्यालयात 15 ते 20 वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदारांसमोर तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली असून तरुण आदिवासी युवक बोलू लागलाय। शिक्षणाचा प्रभाव असून अन्यायाविरुद्ध लढण्याची संविधानाने दिलेली ताकद मिळाली आहे। या जनता दरबारात अनेक तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। सुरगाणा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी दिनांक 21 मार्च रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा अर्थात जनता दरबार भरवण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जेपी गावित, आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश, तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक राहुल मोरे, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, आदिवासी सेवक चिंतामण गावित, राजू पवार, गोपाळ धूम, मोहन गांगुर्डे, सावळीराम पवार, एनडी गावित आदी उपस्थित होते। सुरगाणा तालुक्यात तब्बल 20 वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांना विकास कामांच्या तसेच लाभाच्या योजना याबाबतीत समक्ष जाब विचारण्याची संधी मिळाल्याने तरुणांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली आहे। तरुणांनी हातात माईक घेत विविध खात्यांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विकास कामे व लाभांच्या योजनाबाबत जाब विचारता अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटलाय। आमदार पवार यांना विकास कामाबाबत तरुणांनी विचारणा केली। नागरिकांनी आमदार पवार यांच्यावर विकास कामांच्या बाबतीत विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केले। जनता दरबारात प्रत्येक खातेनिहाय आढावा घेऊन अधिकारी यांना राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये शबरी घरकुल योजना, वीज पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य सेवा, घरकुल योजना, बँकेच्या समस्या, निराधार योजना, कृषी विभाग, वन विभाग, पाणी पुरवठा योजना, जलसंधारण, ठक्कर बाप्पा योजना याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले। सुमारे 5 तास चाललेल्या जनता दरबाराचे सूत्रसंचालन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले, तर आभार गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले। या जनता दरबारात सखाराम भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये, भिकार राठोड, चंद्रकांत वाघेरे, विजय घांगळे, रामदास केंका, विजय कानडे, वसंत बागुल, इंद्रजित गावित, आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, हेमराज धूम, कृष्णा चौधरी, पुंडलिक गांगुर्डे, रामदास केंगा, भास्कर जाधव, भरत पवार, राजू पाटील, योगेश ठाकरे, विजय दळवी, विजय देशमुख, भिकार राठोड, सावळीराम पवार सह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते। पैसा जात आता डांगळ्याला काम चालू आहे। पाणी मारलं डांगळ्या चालत आहे, मांजर पाडायला काम चालू आहे। माझ्या गावात ही एवढं आला नाही, गावाला समजत नाही। पाणी ते कामाची चौकशी करा, घेऊन घ्या, पोस्टिंगला घ्या, ते कामाची चौकशी करा। मांजर पाडण्याची कामं चालू आहे, तिथे कुठेही काळी माती वापरली नाही, शेवटी केली नाही, रोलिंग केलं नाही, त्याची चौकशी करा। त्याची चौकशी करा। हे तिथे कामं चालू आहे, तिथे डांगळ्याला कामं चालू आहे, आज कामं चालू आहेत, मांजर पाडायला कामं चालू आहे। तिथे खरंच काळी माती वापरली का लोकांची जात सोबत घ्या, चौकशी करा। काय चाललंय हे इथे हा हो करून घ्यायचा, पाणी मारायला टेन्शन नाही, काहीच नाही। आम्ही एवढे आहोत का वर्षोनवर्ष खोटे मास्टरवाल्यांचे नाव काहीतरी खोट्या माहिती देतात। ते रस्ता पूर्ण करायला ते ठेकेदार पैसे द्यायला त्याला करा, म्हणजे आपल्याकडे पैसे नाही, करत नाही असं बोलले तुम्ही। काही लेखाशीर्ष असे आहेत साहेब की त्याला सद्यस्थितीत जवळजवळ 1 वर्षापासून तुटपुंजा निधी येतोय, अक्षरशः 4% 5% इतका निधी येतोय। आणि आपल्याला ज्ञात असेलच की मागील 9 फेब्रुवारी इथं आणणं शक्य होतंय का? ते जर केवायसी इथं होत नाही, परत घरी न्यायचं, किती जीवावर येतं, किती चक्र मारावं लागतात, हे बँकवाल्यांनी लक्षात ठेवायचं। इथं आल्यानंतर काहीतरी थोडंसं उत्तर द्यायचं आणि तो माणूस घरी निघून जातो, वैतागून जातो। हे तुम्ही लक्षात काय बरं घेत नाही? एवढा मोठा एरिया सोडून बाऱ्याला काही सुविधा करता येईल का बाऱ्याला साहेब? हॅलो साहेब, यांच्या समोर मी 4 वेळेस तुमचे नियम आहे,
एखाद्या शेतकऱ्याचं ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्याला 24 तासाच्या आत तिथं नेऊन पोहोचला पाहिजे, जोडून दिला पाहिजे हो सर. आणि तो सुद्धा तुमच्या खर्चाने आणला पाहिजे. हे नियम आहेत. जर त्याला जास्त दिवस लागले तर त्याची नुकसान जी होती ती MSEBने भरून दिली पाहिजे. हा तुमच्या MSEBच्या नियमामध्ये आहे. हो. तर ते लोकांना माहित नाही ना, त्यामुळे ते भरपाई तर कोणी मागतच नाही, पण वेळेवर तुमचा ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे ही मागणी लोक करतात. आणि काही म्हणतात, जसं मोहनराव म्हणतोय 4-5 ट्रान्सफॉर्मर जळाले पाहिजे, मग ते लोड होतो तो आणि मग ते आणली पाहिजे तुमची गाडी. तर असं नका करू. एक शेतकऱ्याचा, एक गावचा ट्रान्सफॉर्मर जळाला 10-12 शेतकऱ्याची फार मोठी नुकसान होते. नक्की सर, आपल्या सूचनांचं बदल करायला सुचवू. शेतकऱ्यांसाठी मी एक माहिती देतो. आपला ट्रान्सफॉर्मर जवळ 48 तासात बदलायचा असतो. तो जर बदलला गेला नाही वेळेत तर प्रत्येक ग्राहकानुसार प्रत्येक दिवसाचे 50 रुपये नुकसान भरपाईसाठी नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणार, सहप्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.